नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण आता 25 क्वेश्चन मॅथचे कंप्लीट केलेले आहेत. आपल्याला आज रिझनिंगचे पुढचे 25 क्वेश्चन कंटिन्यू करायचे आहे. तर काही मुलांच्या क्वेरी आहेत की थोडंसं फास्ट घ्या, परंतु सगळ्या मुलांचा विचार करून आपण थोडासा स्पीड कमी केलेला आहे. ज्यांना कोणाला व्हिडिओ फास्ट पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये थोडासा स्पीड वाढवून घ्या आणि पुढे काय करा, कंटिन्यू करा. तर वळूया आपल्या पुढच्या क्वेश्चनला, जे की 1 ते 25 पर्यंत आपले मॅथचे क्वेश्चन झालेले आहेत. आता आपण करतोय रिझनिंगला सुरुवात. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये दिले, खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत. आपल्याला इथे काय काउंट करायचे, त्रिकोण काउंट करायचे. आता बघा, त्रिकोण काउंट करत असताना तुम्हाला एक ट्रिक सांगते. बघा, जेव्हा असे त्रिकोण जर मोजायचे असतील तेव्हा आता ह्या आयतामध्ये काय केलेले आहे, दोन इथे काय केलेले आहेत, कर्ण जोडलेले आहेत. म्हणजे इथे 1 2 3 आणि 4. ठीक आहे, सेम तसंच इथे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता इथे तर तसं काही नाहीये. इकडे एक सिंगल आपल्याला एक काय दिलेला आहे, त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे. मग आता अशा वेळेस काय करायचं असतं, जे दिलेले नंबर लिहिलेत आपण, बघा इथे 1 2 3 4 किती झाले, 4च्या डबल किती होतात, 8. म्हणजे इथे किती झाले, इथे त्रिकोण झाले 8. डायरेक्ट एकदम शॉर्टकट की सांगते मी तुम्हाला. आपण 1 2 3 4 4 त्रिकोण मोजले, दिसणाऱ्या आपल्याला आयतामध्ये आपण 4 त्रिकोण मोजले, तर आपण काय करणार, डायरेक्ट 4च्या डबल 8. इथे पण तसंच 1 2 3 4 4च्या डबल 8 किती झाले, 8 अधिक 8 किती झाले आपले 16. पण बघा, इथे पण एक त्रिकोण दिसतोय आपल्याला, दिसतोय एक. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जेव्हा ही लाईन बरोबर आणि ही एक लाईन परत ही एक लाईन जॉईन होते, त्यावेळेस किती त्रिकोण बनतात. बघा, इथे एक त्रिकोण मिळतोय, बघा इथे एक त्रिकोण मिळतोय, हा एक, बरोबर. त्याच्यानंतर हा एक. ओके, असे किती झाले, हे 2. म्हणजे किती झाले, 16 आणि 3 19. टोटल त्रिकोण किती झाले, 19. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट नंबर मध्ये दिले बघा, 33 39 34 40 35 क्वेश्चन मार्क. 33 39 34 40 35 क्वेश्चन मार्क, 36 42 आणि 37. कोणाला आडव्या लाईन मध्ये नंबर समजत नसेल त्यांनी असे उभे लिहून घ्यायचे. 33 आणि 39 मध्ये गॅप कितीचा आहे, 6. 39 आणि 34 मध्ये 5. 34 आणि 40 मध्ये 6. 40 आणि 35 मध्ये 5. सिक्वेन्स बघा, 6 5 6 5. मग इथे काय यायला पाहिजे, 6. पण काय केलंय, 33 मध्ये 6 मिळवले, 39 आले. 39 मधून 5 मायनस केले, 34 आले. 34 मध्ये 6 मिळवले, 40 आले. 40 मधून 5 मायनस केले, 35. मग इथे काय येईल, 35 मध्ये 6 ऍड करावे लागतील. 35 आणि 6 किती होतात, 41. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं, 41. इथे येणार 41. ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे, तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, ए ए बी, बघा ए ए बी डी ई एफ एच आय जे के क्वेश्चन मार्क एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. आता ए नंतर इथे बी आलाय, लगेचच आलाय. पण इथे बघा, इथे काय दिसतोय, इथे सी नाहीये. ए बी सी डी म्हणजे एक चा गॅप आहे. ए बी सी डी ई एफ, इथे काय पाहिजे, जी. एफ जी एच आय जे के, के नंतर इथे काय पाहिजे, एल. एल नंतर पुढचा येणारा सिक्वेन्स, इथे बघा, इथे 2 अल्फाबेट आहे, इथे 3 अल्फाबेट आहे, इथे 4 अल्फाबेट आहे. म्हणजे पुढे येताना किती अल्फाबेट येतील, 5. बघा, इथे 4 अल्फाबेट आहे. ऑप्शन नंबर 1 रॉंग. आता इथे बघा, 1 2 3 4 5. 1 2, इकडे दोघांमध्ये पण तिघांमध्ये पण 5 5 आहे. एल नंतर काय येतो, एम. एम नंतर एन ओ पी क्यू, बरोबर आहे. आता एल तर येणार नाहीये का, इथे मधल्या गॅप मध्ये एल यायला पाहिजे. एल नंतर एम एन ओ पी क्यू म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट बघा, रॉजर चर्च पासून 2 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर 3 किलोमीटर डावीकडे चालत गेला, तेथून तो 6 किलोमीटर डावीकडे चालत गेला, तर तो चर्च पासून किती किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्या स्टेप मध्ये आता इथे डायरेक्शन दिलेली नाही, तो उत्तरेकडे गेला,
की पूर्वेकडे गेला, कुठल्याच पद्धतीची डायरेक्शन माहित नाहीये, तरी पण आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही उत्तरेकडे जा, दक्षिणेकडे जा, कुठेही जा, फक्त आपल्याला काय विचारले, त्यांच्यामधलं अंतर विचारले. ठीक आहे. रॉजर चर्च पासून 2 किलोमीटर चालत गेला. समजा इथे चर्च आहे, चर्च पासून 2 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर तो 3 किलोमीटर डावीकडे चालला. 3 किलोमीटर, आता 2 पेक्षा ऑब्विसली 3 किलोमीटर काय पाहिजे, थोडस जास्त पाहिजे. 3 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर तेथून तो 6 किलोमीटर डावीकडे चालला. इथून पुन्हा डावीकडे गेला. डावीकडे गेला म्हणजे आपल्याला कुठे जावं लागणार आहे, पश्चिमेला. किती किलोमीटर, 6. इथपर्यंत अंतर आहे आपलं 2 किलोमीटर. तिथून पुढे किती किलोमीटर जायचं आपल्याला, 6 किलो म्हणजे 4 किलोमीटर. इथून पुढे गेला 4 म्हणजे किती झाले, 4 + 2 6 म्हणजे 6 किलोमीटर चालत गेला. तर तो चर्च पासून किती अंतरावर आहे बघा. चर्च तर इथे दिसतंय आपल्याला आणि तो इथपर्यंत चालत आला. इथून हे अंतर काढायचं आपल्याला, बरोबर आहे. आता हे अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे बघा, इथे एक काटकोन त्रिकोण बनतोय. असा एक काय बनतोय, काटकोन त्रिकोण बनतोय. काटकोन त्रिकोण बनत असताना काय लागतो, पायथागोरस थेरम लागतो. पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता हे इथून ते इथपर्यंतचं अंतर किती आहे, 4. का बरं, इथपर्यंत 2 झालेले आहे आणि इथून एवढं 2 येतं, म्हणजे इथून पण इथपर्यंत किती किलोमीटर आहे, 4 किलोमीटर. आणि बघा, इथून जेव्हा तो उत्तरेला गेला तर हे 3 किलोमीटरचं अंतर आहे. आपल्याला हे काढायचंय. मग काय करतो आपण, पायथागोरस थेरम मध्ये पाया वर्ग अधिक उंची वर्ग, उंची वर्ग. मग बघा, पाया किती आहे, 4, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, किती येतो, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 25. तेव्हा काय मिळते आपल्याला, इथे कर्ण वर्ग मिळतो. बरोबर आहे. आता 25 आलाय रूट मध्ये, 25 कशाचा वर्ग आहे, 25 कशाचा वर्ग आहे, 5चा. म्हणजे काय आन्सर आलं, 5 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊयात नेक्स्ट. एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एका स्त्रीने म्हटलं. बघा, आता एका माणसाची प्रतिमा होती, तिच्याकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, त्याच्या भावाचे वडील, म्हणजे या व्यक्तीच्या भावाचे वडील, भावाचे वडील, भावाचे वडील माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. भावाचे वडील माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. बघा, भावाचे वडील, ती व्यक्ती त्या पुरुषाकडे बोट दाखवून म्हणते की याच्या वडिलांच्या, याच्या भावाचे वडील म्हणजे याचे पण कोण झाले, वडील, हिच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे हे तिघं काय असतील, भावंड असतील आणि हे त्यांचे काय असतील, वडील. आणि ह्या मुलीचे आजोबा म्हणजे ह्या दोघांचे पण ते काय असतील, आजोबा असतील. तर विचारले काय, तर स्त्रीचे त्या नाते प्रतिमेतील माणसाची काय, स्त्रीचे नातं विचारले कोणासोबत, त्या प्रतिमेतील माणसासोबत. कोण लागेल बघा, हे दोघं भाऊ आहे म्हणजे ही पण यांची काय असणार आहे, बहीण. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत ARKPHSXZS म्हणजेच ईट फ्रेश मँगो, HSTMNGXJS म्हणजेच काय, मँगो इज येलो. आता बघा, इथे XJS आणि इथे XJS अशा 2 कोड दिसत आहे, बरोबर आहे, सेम कोड दिसत आहे. मग आता या 2 लाईन मध्ये सेम वर्ड काय दिसतोय बघा, मँगो दिसतोय, मँगो आणि मँगो. म्हणजेच काय, XJS चा कोड काय असणार आहे, मँगो. ठीक आहे. आणि TSD HST आणि GDQ ही इज अ स्मार्ट. आता अजून काही दिसतंय का बघा, HST इथे बघा HST आहे आणि तिकडे सेकंड लाईन मध्ये पण HST आहे. मग काय दिसतंय, ही इज स्मार्ट, ही इज स्मार्ट. इथे इज दिसतोय बघा, इज बघा, इज इथे या लाईन मध्ये इथे
इथे इज, इथे पण इज, आणि इथे HST आणि इथे HST. म्हणजे काय, इजचा कोड झाला HST. ठीक आहे. मँगोचा कोड झाला, मँगोचा कोड मिळाला तुम्हाला XJS. विचारला कशाचा आहे, ज्याचा विचारला त्याचंच काढू. आता स्मार्टचा कोड राहिलेला एक शिल्लक राहिला, बरोबर. आणि इकडे काय शिल्लक राहिलंय, AR. आता इथे तर 2 वर राहिले, ARK आणि PHS, म्हणजे हिट आणि फ्रेश या दोघांपैकी एक असेल. इकडे MNG राहिलाय, MNG राहिलाय म्हणजे फक्त येलो वर्ड राहिलाय, आणि इकडे स्मार्ट राहिलाय म्हणजे काय राहिलाय, GDQ राहिलाय. विचारला कोणाचा आहे, येलोचा विचारलाय. येलो मध्ये बघा, येलो इथे, येलोचं इथे काय राहिलाय, फक्त MNG, कारण HST तर झालाय, XJS पण झालाय. आता येलोचा कोड राहिला MNG, म्हणजे काय, ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्नांमध्ये विसंगत शब्द ओळखा. बिरबल, अबुल फजल, तानसेन, फैज अहमद. आता बघा, याच्यामध्ये बिरबल, अबुल फजल आणि अहमद, आणि एक दिलेला आहे तानसेन. याच्यामध्ये काय लॉजिक असू शकतं, तुम्ही याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आहे, विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक, काही नंबर दिलेले आहेत. आता बघा, विसंगत घटकांमध्ये आता जर इथे बघितलं, इथे 5 आहे, इथे 5, यांना दोघांना 5 ने डिवाइड होईल. त्याच्यानंतर नाही होणार. बरं, हे इथे ऑड नंबर आहे, पण सगळे ऑड नंबर आहे, इथे पण नाही होणार. आता आपण याच्यामध्ये काय करू, एक तर युनिट डिजिटची बेरीज करून बघू. 5 ने याला डिवाइड होतंय, याला पण होतंय, म्हणजे ऑड तर निघत नाहीये. इकडे 3 ने होतंय, इकडे याला पण 3 ने होतंय, याला 3 ने नाही होत, याला पण 3 ने नाही होत, नाही डिव्हिजन होत नाहीये, म्हणजे हे पण लॉजिक लागत नाहीये. बघू आपण युनिट डिजिटची ऍडिशन करून बघू. 4 + 8 + 6 + 7, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25. चेक करून बघू. 5 1 5 10, 5 3 15, 5 4 20, 5 + 5 + 5 + 5 किती झाले, 20 आले. इथे इथे बघा, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, इथे आले 15. पुढे बघा, 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 17 आणि 5 22, इथे आले 22. याची बेरीज आली 25, याची आली 20, याची आली 15 आणि याची आली 22. आता याच्यामध्ये ऑड इव्हन तर काढू शकत नाही, कारण 2 ऑड आहे, 2 इव्हन आहे, इव्हन आहे, त्याच्यामुळे येणार नाही. 2 ने डिव्हिजन जाणार आहे, 2 ने नाही येणार. 5 ने बघा, 5 ने 25 ला भाग जातो, 5 ने 20 ला पण जातो, 5 ने 15 ला पण जातो, 5 ने 22 ला भाग जात नाही. म्हणजेच काय, विसंगत घटक कोणता आला, ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. पुढचा बघा, 34 नंबरचा क्वेश्चन. एका रांगेत S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे आहे. एक रांग दिलेली आहे, S हा R च्या मागे असला तरी, S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे आहे, P च्या पुढे आहे. पुढे C हा P च्या मागे असला तरी, P च्या मागे C असला तरी A च्या पुढे होता, बरोबर, A च्या पुढे आहे. तर त्यापैकी मधोमध बसणारा व्यक्ती, मधोमध असणारा व्यक्ती कोण, बघा, मधोमध असणारा व्यक्ती कोण आला, P. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. असे क्वेश्चन वाचतानाच लगेच काय करायचं, एलिमेंट जो असेल तो काय करायचा, पुट करायला शिकायचं, जेणेकरून काय होतं, लगेच आपल्याला समजतंय आपण काय करतोय. पहिले क्वेश्चन वाचणार मग लिहिणार, त्यापेक्षा डायरेक्ट समजतंय आपल्याला, रांग दिलेली, रांगेमध्ये काही व्यक्ती बसवायचे, तर आपण डायरेक्ट सोल्युशन काढू शकतो. त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट. रवीचा जन्म 5 मे 1992 ला, 92 सोमवारी झाला. काय, 5 मे 92 कोणता वार होता, सोमवार झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो, मात्र मंगळवारी आणि बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही. इथे बघा, इथे इथे ऑप्शन कडे बघा, इथे काय विचारले, किती वेळा तो चित्रपट पाहू शकणार नाही, या संदर्भात सांगितलं आपल्याला.
आपल्याला किती वेळा चित्रपट बघेल असं सांगायचं नाही, तर तो किती वेळा चित्रपट बघणार नाही. आता 5 मे 1992 ला त्याचा काय झालाय, जन्म झालाय, म्हणजे तो लगेच चित्रपट बघायला जाणार नाही. मग पहिला कधी असेल बघा, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 2000 किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 2001, 2000, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 किती झाले, 10 वाढदिवस. किती कुठपर्यंत गेलो आपण, 2001 पर्यंत. कितीपर्यंत, 2093, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10 किती झाले, 2000. मग बघा पहिले, आता 1992 जरी लीप इयर असेल तरी पण फेब्रुवारी महिना कट झालेला आहे, त्याच्यामुळे याचा काही विचार येणार नाही. आता जेव्हा बघा, आता याच्यामध्ये कॅलेंडर हा विषय, जेव्हा आपल्याला बेसिक गोष्टींचं खूप नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यात लीप इयर काय आहे, साधे वर्ष काय आहे, या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. किती दिवसांनी आपण पुढे ढकलतो, 92 नंतर 1 दिवस पुढे गेला म्हणजे काय आला, मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. आता याला 4 ने भाग जात नाही जात, म्हणजे साधे वर्ष. 96 हे लीप इयर आहे, त्याच्यानंतर 2000 हे लीप इयर आहे. ठीक आहे, म्हणजे 2च लीप इयर आहे, आपल्याला त्याच वेळेस 2दा पुढे सरकायचे. 94 ला असेल बुधवार, नंतर गुरुवार, नंतर शुक्रवार, शनिवार, इथे येईल शनिवार, इथे येईल रविवार, इथे येईल पुन्हा सोमवार, इथे मंगळवार, परत इथे मंगळवार नंतर किती वेळा जायचं, किती, 2 दिवस. मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, नंतर शुक्रवार आणि नंतर शनिवार. ठीक आहे, म्हणजे असे बघा, असे त्याने किती 10 वर्ष, 10 म्हणजे 10व्या वाढदिवसापर्यंत एवढे चित्रपट, 10व्या वाढदिवसापर्यंत म्हणजे त्याने 10 चित्रपट बघितले. पण काय विचारलंय, वाढदिवशी मंगळवार आणि बुधवार ज्या दिवशी आला असेल तो त्या दिवशी चित्रपट बघायला गेलेला नाही. मग अशा किती वेळा आहे का तो चित्रपट पाहायला गेलेला नाही. बघा, मंगळवार आणि बुधवारी तो चित्रपट बघायला गेलेला नाही, म्हणजे इथे येतोय आपल्याला, इथे एकदा मिळतोय मंगळवार, इथे वळतोय बुधवार, कुठे पुढे परत इथे बघा मंगळवार, म्हणजे अशी किती वेळा, 3 वेळा तो काय गेलेला आहे, चित्रपट बघायला गेलेला नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे 12:40 तास काटा व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल. जेव्हा बघा घड्याळामध्ये आपल्याला किती डिग्रीचा कोण झालेला आहे किंवा किती अंशाचा कोण क्रिएट झालेला आहे ते काढण्यासाठी काय असतो, एक फॉर्म्युला असतो. काय असतो, 30h - 11/2m. ठीक आहे, आता याचं सॉल्व करताना h म्हणजे हवर, h म्हणजे असतो हवर आणि m म्हणजे असतो मिनिट. ठीक आहे, आता h म्हणजे किती दिलेलं आहे, 12, म्हणजे काय येणार, 30 × 12 - 11/2. m म्हणजे किती आले, 40. करा आता, 12 × 36 डिग्री मायनस 2 × 2 20 × 2 40, 11 × 2 22. करा आता, 360 मधून किती मायनस केले, 220 मायनस केले, 0. 6 2 गेले 4, 3 2 गेला 1, किती आले, 140 डिग्री. किती आले, 140 डिग्री. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात व जर नेम चुकला तर 3 गुण कमी होतात. संकेतने 15 वेळा नेम लावला तेव्हा 35 गुण मिळाले, तर त्याचे अचूक नेम किती लागले, त्याचे किती अचूक नेम किती लागले हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, आता आपल्याला माहिती आहे का अचूक नेम किती लागले, समजा किती लागले x, पण किती वेळा मारले त्याने, 15 वेळा, म्हणजे काय झालं, 15 - x. बघा, पण एक जर नेम मानला तर किती गुण मिळतात, 5. पण जर चुकला तर किती मायनस होतात, 3 काय होतात, मायनस होतात. मग बघा, जर एक नेम मारला तर किती मिळतात, 5x - 3.
बरोबर आहे. कितीला? 15 मायनस एक्सला बरोबर किती गुण मिळतात टोटल? त्याला 35 गुण मिळाले. आता आपण काय करू? हे सॉल्व्ह करू. बघा 5x मायनस 3 5 15 मायनस 3x बरोबर 35. 15 मायनस 3x बरोबर 35. आता इथे बघा मायनस मायनस हा इथे मायनस मायनस काय होईल आपला? प्लस होईल. काय होईल? प्लस होईल. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, हा काय झाला? प्लस झाला. सॉरी, इथे काय झाला? प्लस झाला. मग बघा 5 आणि 3 किती होतात? 8x. 35 हा मायनस आहे, बरोबरच्या इकडे केल्यावर काय झाला? प्लस 15. ठीक आहे, प्लस 15. मग बघा 8x बरोबर किती होतात? 35 आणि 15. 35 आणि 15 किती होतात? 4 आणि 1 5 50. 15 त्रिक इथे लिहायचं राहिलं. 15 त्रिक 45. एक मिनिट. 5x प्लस 3x बरोबर इथे तर काय होता? मायनस होता. आता हा 35 जशाच तसा हा मायनस इकडे गेल्यावर काय होईल? प्लस 45. 5x आणि 3x किती झाले? 8x बरोबर 35 आणि 45 होतात 80. x बरोबर 80 भागिले हा गुणाकारात आहे, हा इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 8 एका 8 8 10 हे 80. x बरोबर किती आला? 10. म्हणजे त्याने किती टोटल किती अचूक नेम मारले? 10 अचूक नेम मारले. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका संख्येला 46 ने भागल्यास बाकी 23 उरते. त्या संख्येला 23 ने भागल्यास बाकी किती उरेल? बघा एका संख्येला 46 ने भागल्यास बाकी 23 उरते. त्या संख्येला 23 ने भागल्यास बाकी किती उरेल? ऑप्शन मध्ये बघा 1 0 3 आणि 4. हे बघा अशा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं असतं? अशा प्रश्नांमध्ये काय दिलेलं आहे? हे पूर्ण संख्या शोधण्यासाठी. आता बघा इथे इथे नंबर बघा 46 23 23 म्हणजेच काय? हा 46 या 46 ला 23 ने भाग जातोय. 23 दुने 46. काय? 23 दुने 46 म्हणजेच काय? काय करायचं? थेट जी बाकी उरली आहे, ही जी बाकी उरली ना, याला काय करायचंय आपल्याला? पहिल्या भाजकाने काय करायचं? भागून द्यायचं. म्हणजे 46 भागिले किती गेले? 23. आता बघा ही जी बाकी उरली, ह्या बाकीला काय करायचं? जो भाजक दिलेला आहे काय? 23. बघा 23 भागिले 23. 23 एक 23. किती बाकी उरते? 0. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. जेव्हा डिव्हिजिबल होतंय म्हणजे बघा आता 46 23 ने या 46 ला डायरेक्ट भाग जातोय. 23 दुने 46. त्यावेळेस क्वेश्चन मध्ये जी पहिल्या लाईन मधली बाकी आणि दुसऱ्या लाईन मधला भाजक यांचा काय करायचा? डायरेक्टली भागाकार करायचा. पहिल्या बाकीने दुसऱ्या भाजकाला काय करायचं? भागून द्यायचं, जेणेकरून तुम्हाला किती बाकी येते आणि किती भागाकार येतो हे लगेच लक्षात येऊन जातं. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं बघा 60 पुस्तकांचा एका पुस्तकाचा 60% भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचणे शिल्लक राहिले तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? एकूण किती पाने? बघा एकदा क्वेश्चन वाचा, आपण सॉल्व्ह करूया. बघा लक्ष द्या. 60% भाग वाचून झाला. 60% भाग वाचून झाला व 15 पाने प्लस 125 बाकी राहिले. असे टोटल किती आहे ते सांगायचे आपल्याला. बरोबर आहे. आता बघा हे 15 पानं आणि 125 पानं 60% भाग वाचला म्हणजे किती टक्के भाग शिल्लक राहिला? 40%. मग 125 प्लस 15 किती होतात? 140. किती झाले हे? 140 पानं ऑलरेडी वाचून झालेली आहे. वाचणे शिल्लक आहे. थांबा, 15 पानं आणि 125 पानं हे वाचणे शिल्लक आहे. पण किती टक्के वाचलाय? 60%. 60% वाचला तर 40% राहिला. 40% म्हणजे 140 आहे तर 100% क्रॉस मल्टिप्लाय करा. 140 गुणिले 100 भागिले 40 करा. 0 0 कॅन्सल. 4 दुने 8 4 त्रिक 12 4 पंचे 20. 35 गुणिले 10 35 10 350. म्हणजे टोटल किती होते?
टोटल किती होते 350. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. किंवा तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन सुद्धा करू शकता, त्याने सुद्धा लवकर आन्सर मिळू शकतं. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा आहे बघा FTGS HR आणि IQ पुढे दिलाय क्वेश्चन मार्क. इथे बघा FGGHHI नंतर जे बघा ऑप्शन नंबर 2 येईल, कारण इथे जे नाहीये इथे जे नाहीये आणि इथे पण नाही. पुढचं काढण्याला एकदम सोपं आहे. आता इकडून कडे कुठे जातोय आपण पुढे जातोय, पण इकडे मागे येतोय बघा PQRS आणि T इकडे जातोय, म्हणजे काय येणार आहे J आणि P. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट पैसा रुपया. इथे जे लॉजिक आहे तेच इकडे लावायचे. ठीक आहे, पैसा रुपया बघा पैशापेक्षा काय रुपया मोठा असतो, म्हणजे किलोमीटर पेक्षा येणारा त्याच्या पुढचा काय येणार आहे डेकामीटर. ऑप्शन नंबर जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी असेल. बघा परवा, काल, आज. नाही समजलं तर सहज त्या हाताने लिहायचं, क्वेश्चन चुकून द्यायचा नाही. परवा सोमवार होता, काल मंगळवार होता, आज बुधवार असेल तर शुक्रवार कधी असेल. आज जर बुधवार आहे तर उद्या गुरुवार असेल, परवा शुक्रवार असेल, परवा शुक्रवार असेल. बघा परवा शुक्रवार असेल किंवा काय सांगितलंय तर शुक्रवार कधी असेल. बघा परवा शुक्रवार. ऑप्शन नंबर 2. पुढचा घ्या एका सांकेतिक लिपीत डॉग हा शब्द GRJ असा लिहिला जातो. DTOG असा लिहिला जातोय GRJ. बघा काय काय बदल होतो. DEFG 3 अल्फाबेट, OPQR 3 अल्फाबेट, GHIJ 3 अल्फाबेट. म्हणजे काय तिसऱ्या नंबरचा अल्फाबेट घ्यायचा आपल्याला. तर MAN M नंतर NOP P ऑप्शन बघा O गेला, इथला हा पण गेला. आता पुढचा बघा ABCD हे यायला पाहिजे, म्हणजे हा पण गेला. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. आपण ऑप्शन इलिमिनेशनने लवकरात लवकर आन्सर काढू शकतो PDQ. त्यानंतरचा पुढचा घ्या नॅशनल हा शब्द सांकेतिक लिपीत. आता बघा नॅशनल हा शब्द कसा लिहिला बघा NATIONAL. नॅशनल हा शब्द LANOITAN. बघा लॉजिक काय लागते चेक करूयात. हा जर L बघा हा फर्स्टचा N लास्टला दिसतोय आणि लास्टचा L फर्स्टला दिसतोय. त्याच्यानंतर सेकंड लाईन मध्ये काय दिसतंय बघा सेकंड मध्ये बघा A इकडे A बरोबर. काय केलंय इकडे क्रॉस झालेले. इथे बघा T इथे T इकडे T इथे N इकडे N बरोबर. आणि इकडे I इकडे O इकडे O बरोबर. क्रॉस करत गेले थोडक्यात. तसंच इकडे होतंय का बघू. टेलिकॉम किती वर्ड आहे टोटल 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे बघा आता इकडचा M इकडचा T. पण बघा टेलिकॉमच्या शब्दामध्ये काय येणार आहे पहिले M आला दुसरा T आला M हा ऑप्शन गेला. पुढे बघा E कुठे यायला पाहिजे इथे O MO. आता इथे बघा हा ऑप्शन गेला हा पण गेला. M नंतर इथे काय यायला पाहिजे O यायला पाहिजे. ठीक आहे मग आता बघा हा C आणि हा L. आता C ला कोणी जोडीच नाही म्हणून C ॲज इट इज लिहिला MOCELET. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे त्यानंतरचा पुढचा बघा 45 नंबरचा क्वेश्चन.
12 म्हणजे 132 आहे, तर 24 म्हणजे किती? बघा 12ला जर कितीने गुणलं, 12ला जर 11ने गुणलं बघा, 12 गुणिले 11, 11 दुने 22, 11 आणि 2 13, 132. बघा 12ला जर 11ने मल्टिप्लाय केलं तर 132 येतं, तर 24ला 11ने मल्टिप्लाय करायचं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय करते, एक छोटीशी ट्रिक सांगते. जेव्हा कुठल्याही नंबरला 2 डिजिट नंबरला 11ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस 24 गुणिले 11. बघा हा 4 युनिट डिजिटचा जशाच तसा लिहिला. 4 आणि 2 किती होतात? 6. कॅरी काहीच आला नाही म्हणून काहीच लिहिणार नाही आणि हा 2 जशाच तसा 264 करून बघू बघा. 12 गुणिले 11 केलं. हा 2 जशाच तसा, 2 आणि 1 3 आणि हा 1 जशाच तसा. आला 132. काहीच करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढे बघा मी इथे लिहिते 64 गुणिले 11. बघा 4 जशाच तसा, 6 आणि 4 10 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 704. काहीच करण्याची गरज नाही. एकदम इझिली तुम्ही 11ने मल्टिप्लाय करू शकता. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट. एका गाडीमध्ये 25 कोंबड्या, 15 शेळ्या, 8 उंट आणि काही गुराखी आहेत. बघा 25 कोंबड्या, जर गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यांपेक्षा 96 पाय अधिक असतील तर गुराख्यांची संख्या किती येईल? 25 कोंबड्या म्हणजे डोके किती येतील? 25 डोके प्लस 15 शेळ्या प्लस 8 उंट प्लस काही गुराखी, आपल्याला माहित नाही किती गुराखी, बरोबर. मग आता डोक्यांची संख्या किती होते बघा, 25 आणि 15 किती झाले? 20 आणि 30 40, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40, 40 आणि 8 48. टोटल डोक्यांची संख्या झाली 48 प्लस एक्स. हे झाले तुमचे डोके. आता पायांची संख्या काढू बघा. कोंबडीला पाय किती असतात? 2 म्हणजे 25 दुने 50. शेळीला पाय 4, 15 चोक 60. उंटाला पाय 4, 8 चोक 32. माणसाला पाय 2 म्हणजे किती आले? 2x इक्वल टू किती होतात बघा. 50 आणि 60 110, 110 आणि 30 140, 140 आणि 2 142. म्हणजे किती झाले? 142 प्लस 2. हे काय झाले? पाय. बरोबर आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की 96 पाय अधिक आहे. डोक्यांपेक्षा किती? 96 पाय काय दिसतंय आपल्याला? अधिक दिसतंय. मग आता याच्यामध्ये काय करावे लागणार आहे आपल्याला? 96 काय करावे लागतील? प्लस करावे लागतील. मग बघा 142 प्लस 2x बरोबर किती? 48 प्लस x प्लस 96. बरोबर किती होतात बघा. 96 प्लस 48 किती होतात? 96 प्लस 48, 8 आणि 6 14, कॅरी आला 1, 10 आणि 4 14, इकडे आले 144 एक्स, 144 प्लस एक्स आणि इकडे 142 प्लस 2x. 2x आणि x आहे म्हणजे दोनामधून एक गेला x, 144 मधून 142 गेले, किती राहिले? 2. म्हणजेच किती? गुराख्यांची संख्या किती असेल? 2. आणि पाय जर मिळवले तर बेदुने 4. किती होतात? 4. म्हणजे काय आलं? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, विमलला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला. तिच्यानंतर 10 मिनिटांनी विद्या शाळेत गेली. मीना विद्येच्या अगोदर 5 मिनिटे शाळेत गेली, तर शाळेत उशिरा कोण पोहोचलं? विमलला शाळेत जाण्यास उशीर झाला. तिच्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल आपण शाळेचा टायमिंग 10 वाजता निघू. 10 वाजता विमल शाळेतून निघाली होती. तिच्यानंतर 10 मिनिटांनी विद्या गेली. तिच्यानंतर बघा विमलच्या नंतर विद्या गेली. बरोबर. विमलच्या नंतर विद्या गेली, पण मीना विद्याच्या अगोदर 5 मिनिटं. विद्याच्या अगोदर कोण गेलं? विद्याच्या अगोदर मीना. विद्याच्या अगोदर कोण गेलं? मीना. मग तर शाळेत सर्वात उशिरा कोण पोहोचेल? बघा हिच्या अगोदर ही गेली म्हणजे कोण उशिरा पोहोचले? हिच्या उशिरा ह्या दोघी निघाल्या होत्या म्हणजे उशिरा कोण पोहोचणार आहे? सर्वात विद्या. ऑप्शन नंबर 1 काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा 8@7, त्याच्यानंतर 9@9, 4 इथे एक सिम्बॉल दिलेला आहे म्हणजे काहीतरी असेल. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 8 7 56, 9 9 81, 4 4 16 आणि 6 6 36.
पण नंबर बघा इथे 56 ऐवजी 65 लिहिलाय, म्हणजे काय केलंय, डिजिट काय केले, रेसिप्रोकेट केले, 6 5 लिहिले, 6 5, इथे 1 8, इथे 6 1, म्हणजे इथे काय येईल 6 आणि 3. आता ऑप्शन मध्ये बघा 36 पण आहे आणि 63 पण आहे, पण आपला ऍक्च्युअल आन्सर काय आले आहे 63. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, पेपर बरोबर 56, पेन्सिल बरोबर 59, तर राईट बरोबर किती. पेपर बघा पीचा नंबर, आता याच्यासाठी आपल्याला अल्फाबेटिकल जे आहे अल्फाबेट त्यांचे नंबर माहित असणं गरजेचं आहे. ए किती नंबरला आहे, बी किती नंबरला आहे, सी किती नंबरला आहे, त्यासाठी तुम्हाला अक्षर मालिका शिकणं खूप गरजेचं आहे. पीचा नंबर बघा, पीचा नंबर किती येतो, पीचा नंबर येतो 16, पी ए पी ई आर. पीचा नंबर किती येतो बघा, ओचा 15 आहे, एम एन ओ, ओचा किती येतो, एमचा येतो 13, एनचा येतो एमचा येतो 13, एनचा येतो 14 आणि पीचा येतो 15. एचा 1, पीचा 15, एम एन 13 14 15 बरोबर. ईचा 5, आरचा येतो आर एस टी 18. ठीक आहे, आता करणार बेरीज करणार बघा, 15 आणि 15 30, 30 आणि 5 35, 35 आणि 1 36, 36 अधिक 18 करून बघू किती येतात. 8 आणि 6 14 आणि 3 आणि 2 5 54. इथे किती आले 54. ए बी सी एफ जी आय जे एल एम पी. 15 ने 16, 16 यायला पाहिजे, 16 इथे 16. ओ एम 13 एन 14 पी 15 16 बरोबर 16, म्हणजे याच्यामध्ये 2 ऍड करा, 54 आणि 2 56. किती आले 56 आले इथे 56, म्हणजे आपण राईटचा कोड काढू शकतो. आता याच्यातला हा आलाय, हा पण आलाय. ठीक आहे, आता बघा आरचा किती आहे 18, ईचा 5, टी 20, टीचा 20, आयचा 9, डब्ल्यूचा किती येईल टी डब्ल्यू 4, 27 मधून 4 गेले 23. ठीक आहे, बघा 8 5 13, 13 आणि 12 25, हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, किती आला 75. म्हणजे काय आला आन्सर, ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता. आता बघा हा आपला आजच्या क्विज मधला लास्टचा क्वेश्चन आहे. घोड्याला वाघ म्हटले, लॉजिकल लावायचे, घोड्याला जर वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, आता शिंग कोणाला असतात, घोड्याला शिंग असतात का, तुम्ही सांगायचे कमेंट मध्ये. ठीक आहे, बैलाला शिंग काय असतात, शिंग असतात. मग बैल कोणाला म्हटलंय, बैल कोणाला म्हटलंय, शिंगे असणारा. बघा बैलाला हत्ती म्हटले, बैलाला काय म्हटले, हत्ती म्हटले, मग कोणाला शिंगे, शिंगे असणारा प्राणी कोण आहे, हत्ती. ऑप्शन नंबर 3 आहे आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे, थांबूया. हे झाले आपले आजचे रिझनिंगचे 25 क्वेश्चन. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पेपर क्रमांक 7 घेणार आहोत. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.